मी प्राध्यापिका माधुरी हरिभाऊ गवळी, विभाग मराठी, अभ्यास पुस्तिका उत्कर्ष वाटा. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेला म्हणजे व्हिडिओ क्रमांक 5मध्ये चला जरा काम करू या पाठाचे अभिवाचन ऐकले. आता चला जरा काम करू या पाठाचे विश्लेषण आपण अनुभवणार आहोत. राजेश मंडलिक यांचा चला जरा काम करू हा लेख आहे. राजेश मंडलिक एक अभियंता आहेत. त्यांनी नोकरी सोडून व्यवसायाची वाट धरली आणि आपला व्यवसाय यशस्वी करून दाखविला. त्यासाठी अफाट मेहनत, जिद्द, चिकाटी आणि याच जोरावर मंडलिकांनी स्वतःचा आणि आपल्या कंपनीचा उत्कर्ष साधलेला आहे. अशा या राजेश मंडलिक यांनी 2012मध्ये सिडकोबरोबर काम करण्याचा करार करत असतानाच तैवानमध्ये असलेल्या निओ प्रिसिजन नावाच्या कंपनीला घेतलं. जसं यांचं कौशल्य हे स्पिंडल दुरुस्ती क्षेत्रात आहेत, तसंच निओ स्पिंडल हे उत्पादन क्षेत्रात माहीर आहेत. ही निओ पण सिडकोचाच भाग झाल्यामुळे अचानक त्यांच्या उत्पादनामध्ये एक भली मोठी रेंज येऊन पडली. त्यांच्या क्षेत्रात लागणारे बेल्ट्स, ड्रिव्हन स्पिंडल, डायरेक्ट ड्राईव्ह स्पिंडल्स, बिल्ट इन मोटर स्पिंडल आणि अत्युच्च तंत्रज्ञान वापरून बनवलेले मिलिंग हेड असे कॅटलॉग प्रॉडक्ट त्यांना विकायला मिळाले. निओ प्रिसिजन कंपनीत साधारणपणे 250 ते 300 स्पिंडल आणि हेड हे महिन्याकाठी बनवितात. इतकं असूनसुद्धा निओ म्हणजे सिडको हे या क्षेत्रात तैवानमध्ये 7व्या किंवा 8व्या क्रमांकावर असेल. मशीन टूल आणि त्यांना लागणाऱ्या गोष्टी यामध्ये तैवानने खूप प्रगती केलेली आहे. 20 लाख लोकसंख्या असलेले तैचुंग शहर, पण त्या शहराचं मशीन टूल उत्पादन हे आपल्या पूर्ण भारताच्या मशीन टूल उत्पादनाच्या 600 ते 700 पट असावं. इतकंच काय, स्पिंडल बनविणारे तैचुंगमध्ये किमान 25 जण असतील, पण भारतात एकसुद्धा नाहीत. राजेश मंडलिकांनी व्यावसायिक कामासाठी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. त्यामधील तैवान देशाच्या भेटीचा अनुभव या लेखामध्ये येतो. या लेखात तैवान आणि भारत या देशाची तुलना येते. तैवान हा अत्यंत छोटा देश आहे आणि त्यांनी याच देशाचं जास्त कौतुक केलेलं आहे. राजेश मंडलिक यांना तैवान हा देश खूप आवडला. आपल्याला जवळची असणारी कुटुंब पद्धती इथे आहेत. तंत्रज्ञानाची आसपण इथे आहेत. आपण बरं आणि आपले काम बरे असा इथला खाक्या आहेत. 2013 पासून राजेश मंडलिक हे 5-6 वेळा तैवानला गेले. त्यांचं जाणं झालं. प्रत्येक वेळी ते तैवानच्या जास्त प्रेमात पडत गेले. कारण जून 2013मध्ये ते तैवानमध्ये होते. बहुधा जूनचा 3रा आठवडा होता. तारीख आठवत नाहीत, पण तो दिवस शनिवारचाच असावा. तैवानमधल्या तैचुंग शहरात गेल्या 3 दिवसापासून कंपनीत मीटिंग नंतर ते यायला निघाले होते. तिथल्या हॅवर्ड प्रिन्स नावाच्या हॉटेलमध्ये ते राहिले. हॉटेल खूप छान होतं, पण तिथली रेट ही धडकी भरविणारे नव्हते. हे तर एक विशेषच होतं. हॉटेलमध्ये राहिल्यामुळे सकाळी चेक बिल देत होते. त्यांना निरोप देण्यासाठी पीटर ली आला होता.
मुख्य दरवाजाजवळ टॅक्सी येऊन थांबलेली होती. अचानक रिसेप्शनची कन्या म्हणाली, "एक्सक्यूज मी, तुम्हाला 5 मिनटं थांबावं लागेल." खरं तर त्यावेळी त्यांच्याकडे वेळ होता, पण रुबाबात उगाचच उत्तर दिलं, "आटपा लवकर, मला तैपेईला जाण्यासाठी ट्रेन पकडायची आहे. माझी टॅक्सी बाहेर उभी आहे." ती कन्या फक्त हसली. हॉटेलमधल्या एका माणसाने त्याच्या टॅक्सी ड्रायव्हरला सांगितलं की इथे थांबण्याऐवजी पार्किंगमध्ये गाडी लाव आणि 10 मिनिटात ये. त्यांना काही सुचेना. आधी चेकआउट प्रोसिजर थांबवली गेली व आता ड्रायव्हरला सांगितलं की गडबड काय आहे हे कळेना. या हॉटेलचा स्टॉप म्हणजे 6 मुलं आणि 6 मुली हे मुख्य दरवाजापाशी ओळीनं उभं राहिलेली होती. जसं एखाद्या बक्षीस समारंभात किंवा ग्राउंडवरची पोरंपोरी उभी असतात, तशीच अगदी हे मुलं 2 रांगेंमध्ये वाट सरळ लिफ्टपर्यंत जाईल अशा याच्यात उभे होते. एक माणूस लिफ्टजवळ थांबलेला होता. राजेश मंडलिक हे सर्व कुतूहल काळजीने बघत होते, कारण त्यांना ट्रेन पकडायची होती. ते पीटरला म्हणाले, "भाऊ, काय आहेत? सगळं काही ठीक आहेत ना?" तो म्हणाला, "5 मिनटं तुम्हाला थांबावेच लागेल." त्यांनी कारण विचारले. त्याने फक्त खांदे उडवले. मग राजेश मंडलिक यांनी पण जास्त विचारपूस केली नाही. थोडी हॉटेलमध्ये कुजबूज चालू असतानाच 2 गाड्या हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये दाखल झाल्या. हॉटेलचा मॅनेजर लगेच पुढे गेला. पहिल्या कारमधून साधारण एक 50चा माणूस बाहेर आला. त्या माणसाचे कपडे एकदम चकाचक होते, पण भपका अजिबात सुद्धा नव्हता. अंगावर ब्लेझर होता. मॅनेजरने त्याचे स्वागत केले. मॅनेजरशी 2 शब्द बोलून तो रुबाबदार माणूस त्या हॉटेलच्या मुलामुलींशी आस्थेने बोलू लागला. त्या रुबाबदार माणसाचं पीटरकडेही लक्ष गेलं. पीटरनेही वाकून अभिवाचन केलं. तो माणूस लिफ्टपाशी गेला. हात वर करून त्याने बाय बाय केलं. त्याच्याबरोबरची 2 माणसं त्याच्याबरोबर वर गेली आणि त्याच्याबरोबर जे लोक होते ते दुसऱ्या लिफ्टमधून वर गेले. हे सगळं फक्त त्या हॉटेलमधला कार्यक्रम 5-7 मिनिटाचा. पोरं पोरी पटापट आपापल्या कामाला लागली. मी पीटरकडे आश्चर्याने बघितले. तो म्हणाला, "तुला कळालं का तो कोण होता?" अर्थात राजेश मंडलिक यांना पीटरने प्रश्न विचारला होता. तेव्हा मंडलिक म्हणाले, "नाही, हा गृहस्थ तैवानचा पंतप्रधान." मी म्हणालो, "फेकू नकोस." पीटर म्हणाला, "राजा, विश्वास ठेव." आणि त्या रिसेप्शनवरच्या पोरीला म्हणाला, "यांना सांग, ही आमच्या इथली सर्वोच्च व्यक्ती आहेत." तेव्हा राजेश मंडलिक यांना थोडं विशेषच वाटलं. ती हसली व म्हणाली, "तुम्हाला 5 मिनिटं उशीर झाल्याबद्दल माफी मागते. हे तुमचं बिल." त्यांची बॅग घेऊन एक माणूस निघाला. त्यांची टॅक्सीसुद्धा दरवाजात येऊन हजर होती. हे सगळं असं आहे म्हणून हे देश आपल्या कित्येक किलोमीटर्सने पुढे आहेत. नुसतं तैवानच नाही तर या पृथ्वीवरचे खूप देश आपल्या पुढे गेलेले आहेत. मंडलिक यांनी जेव्हा दिल्लीत आपल्या भावाकडे मलेशियाचे फोटो बघितले, त्यांना खूपच असूया वाटली. एवढासा देश, पण काय प्रगती केली आहे. पण नंतर लक्षात आलं की आकारमानानुसार किंवा लोकसंख्येच्या मानाने भारताच्या पासंगालाही पुरणार नाही. पण या देशांनी अचंबित व्हावं अशी प्रगती केलेली आहे. मग ते सिंगापूर, थायलंड, तैवान, इंडोनेशिया, मुंगियोडं, मॉरिशियस, शिवाय ते म्हणजे मंडलिक.
मी तिथे जाऊन आलो म्हणून हे सगळं सांगतो. शिवाय मंडलिक म्हणतात, थायलंडचे लोक हे मला अतिशय उद्धट वाटले. ज्या चीनचं जगभर कौतुक होतं तिथले लोक फेकूचंद दिसले. बारमध्ये ते बिझनेस डील फायनल करतात. त्यावरूनच त्यांची मनोवृत्ती आपल्याला कळते. आज या चीन्यांनी सगळ्या जगाला वेडीच धरलेलं आहेत. त्यांनी त्या त्यांच्या देशात कोरोना व्हायरस तयार केला आणि त्या व्हायरसनेच सगळ्या जगामध्ये थैमान चालविलेले आहेत. या थैमानामध्ये कित्येक लोकांना मृत्युमुखी पडावे लागले. कित्येकांचे आर्थिक नुकसान झाले. ही आजची सद्यस्थिती. याच मंडलिकांना जर्मनीचे लोक हेकट वाटले. पश्चिमेच्या लोकांमध्ये चिंगूसपणा ठासून भरलेला आहे. अर्थात चिमूटभर भेटलेल्या लोकांवरून असंख्य देशांचा अंदाज लावणं हे चुकीचं आहे. मंडलिक म्हणतात, एकदा स्वारगेटच्या चौकात भीक मागण्यासाठी लहान पोरं आलेली होती. तेव्हा त्यांच्याबरोबर गाडीमध्ये अमेरिकन जीप म्हणजे अमेरिकन प्रवासी. तो गाडीमध्ये मंडलिकांबरोबर बसलेला होता. तो म्हणाला, इतक्या देशात मी प्रवेश केला, पण भारता इतकी गरिबी मला दुसरीकडे कुठेच दिसलेली नाही. शिवाय तो मंडलिकांना म्हणाला, एक देश म्हणून तुमचं सरकार, तुम्ही लोक या बाबतीत काहीच करू शकत नाहीत का? शब्द त्याच्या तोंडून पडले, पण काळजाला त्रास मात्र मंडलिकांच्या झाला. हाच अमेरिकन प्रवासी आफ्रिकेत गेला होता का, हाच प्रश्न पडतो. कारण पोकळ खोट्या प्रतिष्ठेच्या अहंकारापायी आपण भारतीय मागे राहिलेलो आहोत. या अपप्रवृत्तीवर विजय मिळवत इतर देशांनी दैदिप्यमान यश मिळविलेले आहेत. स्वयंशिस्त, स्वच्छता आणि प्रामाणिकपणाच्या अभावामुळे आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. एक देश म्हणून आपल्याला वर्क कल्चर, काम करण्याची संस्कृती जोपासणं अत्यंत गरजेचं आहे. खोटी नाठी प्रतिष्ठा बाळगण्याऐवजी हे वर्क कल्चर आपल्या चारित्र्याचा भाग होणं हे पण जास्तच महत्त्वाचं आहे. म्हणून त्यावर मात करीत प्रामाणिकपणे काम करावं लागेल हेच खरं आहे आणि हेच सत्य ते सांगतात. आपली प्रतिष्ठा ही दुसऱ्याच्या सापेक्ष असते. चारित्र्याची मालकी आपली स्वतःची असते. चारित्र्य हे मात्र स्वतःसाठी असतं. एक माणूस म्हणून आपल्या नजरेत मी कसा आहे म्हणजे चारित्र्य. चांगली कार्यसंस्कृती विकसित करावी लागेल. कार्यसंस्कृती ही आपल्या चारित्र्याचा भाग झाली पाहिजे. तोपर्यंत आपल्या परिस्थितीत बदल घडणार नाहीत. आपण पाहत असलेल्या उत्कर्षवाटा मध्ये जागतिक भान आणून देण्याचे कार्य हा लेख करतो. तसेच भविष्यात आपल्या व्यावसायिक दिशा काय असावी याचे सूचनही या लेखामधनं होते. अशा पद्धतीने राजेश मंडलिक यांनी तैवान देशाचं कौतुक केलेलं आहे. तिथली सध्या परिस्थिती सांगितलेली आहे. इतर देशांचं पण त्यांनी हे केलेलं आहे. एक जिद्दी व्यक्ती कसा पुढे जातो याचं या पाठात आपल्याला समजतं. धन्यवाद.